दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि व्हाईट बॉलने सुरुवात. आज धुमाल सरांनी देखील समालोचन करत असताना एका गोष्टीचा उल्लेख केला की हायवे दिवेवाले हायवेवरनं सेट होऊन आलेत आणि तेच वाटलं. आज तर पाटील ब्रदर्स फायर आहेत. ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला, आधी प्रितेश पाटील, आता सिद्धेश पाटील, आणि पाटील नावामध्येच दम आहे. आता लिडिंग एज बॉल हवेमध्ये, रोनक वजेची विकेट. म्हणजे या मॅच मध्ये आता फार पुढे टीम हायवे दिवे, कारण या मॅच मध्ये सुरे बी टीमला जर कमबॅक करायचा होता तर रोनकची बॅट चालणं महत्वाचं होतं, पण तोच रोनक आता 0 वरती चाललाय डगआउटच्या दिशेने. पाचवं अर्धशतक. आणि खरं तर जर आपण पाहिलं, या एका स्पर्धेमध्ये 5 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. स्पेशली 2च दिवस ही स्पर्धा आहे. आणि फर्स्ट टाइम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये 5 अर्धशतक एक स्पर्धेमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट राहिली की ही स्पर्धा 2च दिवसीय आहे आणि 2 दिवसांमध्ये 5 अर्धशतक, आणि अजूनही यात नंतरही सामने बाकी आहेत आणि या इनिंगमध्येही भरपूर खेळ बाकी आहे. विकेटने सुरुवात झाली. चला रिपोर्टिंग करा, विनंती असेल टीम आई जोगेश्वरी जुनांदुर्की, माफी असू द्या, जय बजरंग गोरसे ए टीम, कारण फर्स्ट मॅच जुनांदुर्कीने जिंकली, देन गोरसी टीमने बाजी मारली. त्यातून दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये गोरसी ए टीमचा आपण चांगला खेळ पाहिला होता आणि टीम उपस्थित आहे. गोरसी ए टीम आज त्यांनी फर्स्ट हाफमध्ये फार इम्प्रेसिव्ह कामगिरी दाखवली. स्पेशली पंकज भोईर लाजवाब खेळला आज. दोन्ही सामन्यांचा प्लेअर ऑफ द मॅच तोच होता. आता त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल याचं उत्तर या मॅचमध्ये मिळणार आहे, बट सध्याची परिस्थिती पाहता टीम हायवे दिवे फार पुढे. ऑन साईडला फटका खेळायचा होता. बॉल दरम्यान आता डीप स्क्वेअर लेगला चालला, फिल्डर तिथे येतात. हलकी मिसफील्ड जरूर झाली, बट त्याचं नुकसान जास्त होणार नाहीये. सिंगल कंप्लीट केली जाईल. टार्गेट जर आपण पाहिलं तर 87चा चेज, आणि 87च्या चेजमध्ये सुरुवात कमकुवत आहे, कारण या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ, बॉल हव्यामध्ये होता. पुलचा फटका खेळायचा होता, बट बॅटचा अगदी स्टिकर जिथे असतो तिथेच हा बॉल लागला. मिळेल फक्त सिंगल. आणि या पहिल्या षटकाने कुठेतरी हा सामना आता खिशामध्ये टाकला टीम हायवे दिव्याचा, कारण या फर्स्ट ओव्हरमध्ये जिथे रिक्वायर रेट ऑलमोस्ट 22 रन बरोबर करायचं होत्या, तिथे या फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. पुलचा फटका आला, फ्लॅट बॉल चाललाय थेट कॅमेरामॅनच्या भेटीसाठी. षटकार. साहेबांचं गुणगान गाणार आहे संगीत, कारण दिवा पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्या समाजासाठी नव्हे तर मी म्हणेन समस्त महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान दिलं. त्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्यामध्ये देखील कायदा यायला हवा आहे. चुकीचं या गोष्टीचा विरोध असायला हवा, यासाठी कायदा असायला हवा आहे. यासाठी संसदेमध्ये विषय मांडणारा एकमेव नेता म्हणजे दिबा पाटील साहेब. आणि जागेचा बद्दल जागाच मिळायला हवी, जमिनीच्या बदली जमीनच मिळायला हवी. हा कायदा देखील दिबा पाटील साहेबांमुळेच आज आहे. आणि त्यामुळेच आज जर आपण पाहिलं आपल्या आगरी समाजामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याचा फायदा फार झालेला आहे, कारण जागेच्या बदली जागा देण्याचा कायदा देखील दिबा पाटील साहेबांमुळेच आला. आणि कुठेतरी दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला लागलं पाहिजे. तो मोर्चा जो थांबला होता त्या मोर्चाला पुन्हा एकदा पुढे नेण्याचं कार्य नेतृत्व भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांनी तो मुद्दा पुन्हा एकदा संसदेमध्ये उचलला. आणि तरी सुद्धा अजून देखील नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलेलं नाहीये. त्याचा निषेध संपूर्ण आगरी कोळी समाज आजही करतोय.
एक स्कूटीची चावी आम्हाला सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल प्लीज घेऊन जावा. पॅनवरती बॉल अपील बट अंपायर सहमत नाहीयेत. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलने काही फरक टीम पडणार नाहीये टीमला हायवे दिव्याला, बिकॉज त्यांनाही ठाऊक आहे की आता इक्वेशन जे राखले या मॅचमध्ये समीकरणाचा जर आपण विचार केला तर स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे 11 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल आता खेचून मारायचं होतं. प्लॅन मेस येतो डॉट आणि एक एक निर्धाव चेंडू या मॅचमध्ये आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम हायवे दिवाला. कारण 4 ओव्हरमध्ये 87 चेस करत असताना प्रत्येकी ओव्हर मागे 22 करायचा होता. फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 10 आला. आता लोबो फुल टॉस फ्लिकचा फटका आला. इथेही सिंगल कंप्लीट केली जाईल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. सिंगलच मिळेल आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बट नाखुश असेल टीम जयदुर्ग सुरेबी ज्या प्रकारे या मॅचमध्ये परफॉर्मन्स राहिला. कारण कुठेतरी 4 ओव्हरची मॅच हाच टोटल जर 60 असता 65 असता तर ही फाईट आपल्याला आणखीन या क्षणालाही चांगली पाहायला मिळू शकली असती. बट कुठेतरी जो पार स्कोर होता त्यापेक्षा मी म्हणेन की 20 ते 25 धावा जास्त बनवला फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम हायवे दिव्यानं. आता हे बॉल डीप स्क्वेअर लेगला चालला. फिल्डर येतात तिथे, बॉल फुल केला जातो आणि सिंगल मिळेल. आणि ज्या प्रकारे बॅटर्सची देखील बॉडी लँग्वेज पाहायला मिळतं असं वाटतं की पराभव स्वीकारला की काय. कारण स्कोर कार्ड या सिंगलचा साह्याने 13 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता अजूनही स्टील 74 अजूनही हव्या आहेत. आता हा फटका लाजवाब आला. बॉल दरम्यान जाईल डीप स्क्वेअर लेगचा वरना षटकार 6. विकेट दरम्यान मिळाली. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 बॅटर प्रतीक पाटील. प्रतीक आला. ग्लास बॉल प्रतीकसाठी पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय आणि आता या मॅचमध्ये फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत आणि फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे देवे किती रन्सने हा सामना जिंकेल. हाच प्रश्न या मॅचमध्ये बाकी आहे.
नेक्स्ट मॅच आपल्याला सेमी फायनल 2 दरम्यान पाहायला मिळणार आहे. मॅच बिटवीन जय बजरंग गोडसे ए आणि ऑनगोईंग मॅच विनर टीम. कालचा दिवस सेमीफायनल 1 आपण बघली होती. टीम मयू 11 धामणगाव आणि अर्णव इंटरप्राइजेस खारबाव यामध्ये ती मॅच होती आणि तिथे एक निसटता विजय मिळवला मयू 11 धामणगाव टीमने. आणि धामणगाव टीम आपणही लवकरात लवकर आता रिपोर्टिंग करा विनंती असेल. नेक्स्ट बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील दरम्यान करण्यास जरूर आली, बट बॅटरनी बॉलचं कोणत्या प्रकारे कॉन्टॅक्ट नाही आहे. येतोय डॉट आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू बाकी आहेत. येते 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रितेश पाटीलसाठी देखील ही स्पर्धा आजचा दिवस फार चांगला चालला, कारण मागील सामन्यामध्ये अर्धशतक प्लस 2 विकेट. याही सामन्यामध्ये आतापर्यंत जे आपण पाहिलं बॅटिंगसाठी संधी मिळालीच नाही, कारण काय लाजवाब खेळी दोन्ही बॅटर्सने दाखवली. षटकार जरूर येतो, बट या रन्स फक्त या क्षणाला पराभवाचं अंतर कमी करू शकतात. सिक्सर येतो आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. आणि दरम्यान हा बॉल देखील येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 3 षटकांचा. आणि 3 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 26. आणि येत्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त औपचारिक त्या मॅच मध्ये बाकी आहेत. आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलर दरम्यान तयार होतोय. प्रथम येतोय बॉलिंग करण्याकरिता. प्रथम आला बॉलिंग करण्याकरिता. लास्ट ओव्हर पगलास बॉल प्रतीकचा हा फटका हवेमध्ये आहे, पण फिल्डर नाही आहेत तिथे कोणते. आणि परिस्थिती देखील ज्याप्रमाणे आहे की हवे दिवे टीमचे फिल्डर एक्स्ट्रा एफर्ट्स टाकणार देखील नाही आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे की या क्षणाला किती काही गोष्टी जरी घडल्या, एखादे 2 नो बॉल देखील पडले तरी सुद्धा त्यांना फरक पडणार नाही आहे, कारण मार्जिन आता फार मोठा आहे. कारण टीम टोटल जर आपण आता पाहिली तर 27 ऑन द बोर्ड. निशाणा जर सटीक साधला असता तर नक्कीच रनआउटची शक्यता होती. जिंकण्याकरिता आता जर आपण पाहिलं तर अजूनही 59 धावेंची आवश्यकता आहे. फार मागे लागली आहे टीम जयदुर्गा सुरेव या मॅच मध्ये. आणि चेंडू जे बाकी आहेत येते 4 चेंडू लागलेत. 59 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल आता बॉल फिरवला पडल्यानंतर कमी गतीने हा बॉल येतो. अतिरिक्त राईस देखील हा बॉल झाला. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूंचा खेळ या मॅच मध्ये बाकी आणि अगदी सहजरित्या या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम एकविरा स्पोर्ट्स. हाय विदिवे 2 चेंडू आता राखलेत, कारण खरं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 87 रन्स हा जो टार्गेट इट्स मॅच विनिंग टोटल. कारण असे टोटल जेव्हा आपण ॲज अ बॅटिंग साईड उभे करतो तेव्हा खरं तर सेकंड इनिंगमध्ये बॉलरसाठी हीच गोष्ट महत्त्वाची होऊन जाते की डॉट बॉल हवेत बस. कारण डॉट बॉल जर येतील तरी सुद्धा काम बनतं आणि या इनिंगमध्ये तेच झालं. बघा विकेट जर आपण पाहिले आतापर्यंत 2च गेलेत, बट डॉट बॉल बाउंड्री जास्त आल्या नाही त्याचाच फरक आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि दरम्यान आता या मॅचमध्ये चेंडू बाकी आहे शेवटचा एक. आणि सामना जसा संपेल फर्स्ट ऑफ ऑल हवे दिवे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आधी या. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अगदी सहजरित्या या मॅच मध्ये बाजी मारली आहे टीम एकविरा स्पोर्ट्स हाय दिवे टीमने आणि तब्बल 57 रन्सने या मॅच मध्ये त्यांनी बाजी मारली आहे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट या स्पर्धेमधलं 5वं अर्धशतक ज्यानं बनवलं तो सिद्धेश पाटील ठरला प्लेअर ऑफ द मॅच. बट त्याआधी आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. सर्वांनी विजयजी भगत साहेब आणि जितेंद्रजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं.
टॉस आपण करीत आहोत सेकंड सेमी फायनल. मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करीत आहोत. कॉइन विषयी दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑलरेडी माहिती आहेच. कॉल कोण करतो ते सांगा. गोरसे टीमचा कॉल असेल. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगी असा कॉल आहे आणि आर्या अँड शौर्य एंटरप्राइजेस झाला म्हणजे हायवे दिवे टीमने टॉस जिंकला. सर्वांची शुभेच्छा. आपण टॉस विनिंग कॅप्टनला केक देत आहोत. द केक काउंट्री यांच्या वतीनं महेशदादा पाटील यांच्या वतीनं केक आहे. त्यानंतर मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा माणसावरती स्थानापन्न व्हायचं. टॉस कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे की हायवे दिवे टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. प्लेअर ऑफ द मॅच आपण सिद्धेश पाटीलला देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. सर्वप्रथम ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतो. जितेंद्रजी पाटील सर्वांच्या शुभेच्छा. प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे आणि त्यानंतर विजय भगत सर्वांच्या शुभेच्छा आपण टी शर्ट देणार आहोत. जो टी शर्ट आम्हाला AP स्पोर्ट्स अमरदादा पाटील यांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेला आहे. त्यानंतर पेस्ट्री आपण देणार आहोत. मी सर्वांनाच विनंती करतो आपल्या शुभेच्छा पेस्ट्री देखील द्यायची आहे. या स्पर्धेमधलं 5वं अर्धशतक आपल्याला सिद्धेश पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. वेल प्लेड सिद्धेश आणि पुढील मॅचसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तसेच प्रवीणजी भगत साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील लढतीला आता सुरुवात होईल आणि सेमीफायनल 2 ची बॅटल आता आपल्याला पाहायला मिळेल आणि बॅटल आहे जय बजरंग गोरसे ए आणि त्यांचा अगेन्स्ट एकविरा स्पोर्ट्स हायवे दैव. आणि सुरुवात जशी होईल पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि जोडले जातील पुन्हा एकदा सुभाषजी धुमाल सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. सेकंड सेमीफायनल आता मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अर्जुन इंटरप्राइजेस स्कार्पा संघाला पराभूत करून मायलन दामनगाव संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. आणि दुसरा आता मात्र सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय बजरंग गोरसे ए तर दुसऱ्या बाजूला एकविरा हवे देवे या दोन संघामधला सामना आता मात्र पाहायला मिळतोय. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय नरसुनारायण भगत आणि स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. आज 14 जानेवारी मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड हार्दिक शुभेच्छा. आणि तसं मित्रांनो आज 14 जानेवारी आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1924 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध अवघ्या 30 धावांवर ऑलआउट झाला होता. आजच्या दिवसाच विचारलं तर आजच्या दिवशी 1996 मध्ये श्रीलंकाचं कुमार धर्मशाना कोर्टनी वॉलच्या चेंडूवर वेस्ट इंडिज विरुद्ध हिट विकेट पद्धतीने बाद झाला होता. आणि आजच्या दिवशी 2007 मध्ये न्यूझीलंडचा गोलंदाज सेन बॉर्ड याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2009 मध्ये मुंबई संघाने कर्नाटक संघाला पराभूत करून विक्रमी 39 रणजी करंडक जिंकण्याचा विक्रम केला होता. आज मुंबई संघाने 39 करंडक रणजी करंडक जिंकण्याचा विक्रम केला होता. पाहूया मात्र डुंगे करंडक कुठला संघ जिंकेल याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. या अगोदरच आपण बघितलं तर मायलन धामणगाव संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारले आणि यामधील विजय संघ त्यांच्याशी लढताना पाहायला मिळेल. युवराजजी पाटील आणि परेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्याय प्लेजरा आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. टू ओपनर ऑन मिडल एकविरा हवी देवी संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश पाटील आणि त्याच्यासोबत करण पाटील ज्यांनी यंदा जंगामधील
भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केला होता. या अगोदरचा विक्रम 80 धावांचा जो कौशल पाटील यतीन मडवी शिलोमध वर्ल्ड संघाच्या फलंदाजाच्या नावे होता, तो विक्रम मोडीत करताना 86 धावांची भागीदारीचा विक्रम या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आणि नवीन विक्रम या जोडीच्या नावे पाहायला मिळतोय. तीच जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कोर रिजन मधून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार. चौकाराने त्यांनी स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पंचाचा इशारा वाईट येतोय. आव्हान देतो वाईटच्या रूपाने. दरम्यान व्यापेटायजोर आगमन होतं या ग्रुप पंचायत गोडसे सावंतेचे माजी सरपंच बाबुरेव सकाराम केनी साहेबांचं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासमोर इतर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लॉर्ड फील्डात चेंडू इथे मात्र गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगले क्षेत्ररक्षण हरीश केनेचं पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह करताना 3 धावांचं संरक्षण करताना हरीश केने पाहायला मिळतोय. एकूण हवेत विपक्ष जयपाचन गोडसे या दोन संघांमधील सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. या पहिले षटक मार्गस्थ मयूर कने वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिले षटकात चालतोय. गोलंदाज मयूर केने, सामनाकल फलंदाज सिद्धेश पाटील. इथे मात्र मिस टाइम फटका होता. झेल होण्यासारखी संभावना नव्हती, कारण क्षेत्ररक्षक दूर होता. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या एकवेळ हवी या संघाची पोचते ती या 7 वर. सेकंड सेमीफायनलला दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. एकवेळ हवी विपक्ष जयपाचन गोडसे या दोन संघामध्ये. पंच दरम्यान वाईटचा इशारा येतोय. या आव्हान त्या दरम्यान संघाची धावसंख्येमध्ये देखील एकने भर पडते. धावसंख्या पोहोचते ते 8 वर. पहिले षटक प्रगतीपथावर आपण बघतोय. मयूर केने पहिले षटकात आलताना मयूर केनेचा सामना फलंदाज करण पाटील. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेल्या फलंदाजाला निघून जातो विकेट कपाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धाव प्ले 8 धावा. मयूर केने बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र खोलात आलेला चेंडू छोट्या बॅकलीचा वापर करून चेंडू 20 बंद केलेला आहे. या सिंगलने एक वेळ हवी दिवस संघाची धावसंख्या वाढून होते. धावप्लेकर 9 धावा. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. गोडसे विपक्ष हवे देव या दोन संघामध्ये पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये धामणगाव संघाने खारबाव संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. आणि आता मात्र दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र क्लीन बॉल स्विंगिंग यॉर्कर चेंडू इष्टाने जाऊन धडकतो आणि सिद्धेश पाटील बाद होताना इथे मात्र आपण बघतोय एक वेळ हवी देव या संघाचा. बोलूया आपण स्वागत सत्कार्याकडे. आपल्यामध्ये खास उपस्थिती आपण बघतोय प्रवीण भगत साहेबांची आणि त्यांचा इतुचित सन्मान डायनल भगत यांना विनंती असेल
की आपण आपल्या शुभ असे प्रवीण भगत साहेबांना सन्मानित करायचं आहे. प्रवीण भगत साहेबांची विशेष उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आपल्यामध्ये उपस्थिती आपण पाहतो युवराज पाटील साहेबांची आणि त्यांचा देखील युतीचा सन्मान डायनल भगत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. युवराज पाटील साहेबांची देखील विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील युतीचा सन्मान इथून केला जातोय. विशेष उपस्थिती आपण पाहतोय परेश पाटील साहेबांची आणि त्यांचा देखील युतीचा सन्मान आपण इथून करणार आहोत. डायनल भगत यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते परेश पाटील साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. ग्रुप पंचायत गोरसे सावंतेचे माजी सरपंच बाबूराव केने साहेबांची आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जाईल. डायनल फक्त त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते माजी सरपंच बाबूराव केने साहेबांना सन्मानित करायचं आहे. बाबूराव केने साहेबांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आमच्या ऑनफिल्ड फंडचा आपला निर्णय कायम ठेवायचा आहे. इथे मात्र एज ज्यांना ड्रॉप आपण पाहतोय बॅट का किनारा की नसीब का सहारा. नशिबान ठरतोय खरं तर फलंदाज एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि एकवेळ हवे दिवस संघाची धावसंख्या सिंगल दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय एकवेळ हवे देवी विपक्ष जयबजन गोरसे या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहेत तनय म्हात्रे दुसऱ्या षटकात आलताना जयबजन गोरसे संघाकडून. तर तनय म्हात्रे याचा सामना केला फलंदाज याला मात्र चेंडू भिरकून देण्याचा प्रयत्न हरेश चेंडू खाली आणि हा झेल मात्र सोडला जातोय. स्लॉफी वर्क आपण बघतोय ऑलफिल्ड मध्ये हरेश केनेकडून. दुसरे षटक मार्गस्थ आहे तनय म्हात्रे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो फायनल रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाजी इथे पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. एक वेळ हवी दिवे संघाची धावसंख्या सिंगल पोचते 11 दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय हवी देवी विपक्ष गोरसे या दोन संघामध्ये. आपण पाहत आहोत भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आयोजित स्वर्गीय नरसूनारायण भगत आणि स्वर्गीय कमलाबेन नामदेव भगत चषक 2026 चे आयोजन. या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रानंतर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडूला फेरकून देण्याचा प्रयत्न उंची जास्त लांबी कमी. पंकज चेंडू खाली
सेफ हँड आणि इथे मात्र फलंदाजला जावे लागेल डगरच्या आसऱ्याला. फलंदाज बाद होतोय या प्रितेश पाटील याची गेली संपुष्टात. बाबूराव गणपतराव आपटे का ऑर्केस्ट्रा हिटर है क्या? खरं तर ज्या दोन फलंदाजांना या अगोदरच्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक अर्धशतकं झळकवली होती, सिद्धेश पाटील आणि प्रितेश पाटील, या सामन्यामध्ये आपण बघितलं तर फक्त एका एका धावाचं योगदान देऊन त्या पॅलोमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज सागर म्हात्रे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 11 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिला, पिकअप शॉट, चेंडू निघून जातोय मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बंगाली बाबू आया गे. मात्र या पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार खर्च केला गेला आहे आणि अशा प्रकारे 2 षटकांची देखील समाप्त 2 षटकां समाप्तीनंतर एकूण हवी देवी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 17 धावा. 2 दिवसीय स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस. 2 दिवसीय स्पर्धा असली तरी मात्र कुठल्याही गोष्टीची कसर कमी नक्कीच इथं पाहायला मिळत नाही आणि भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे संघाचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. गेल्या वर्षी देखील भव्य देव स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं आणि तेच सातत्य या वर्षी देखील पाहायला मिळते. टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरलेला आहे. इथे मात्र विकेटचं पतन एज एन गॉन. फलंदाज बाद होताना तिसरा हादरा एकवीर हवी देव या संघाला. तांबडी चांबडी तीन फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परतताना आपण पाहतो पंकज भोईर यांनी आल्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. या अगोदर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आणि त्यानंतर आपण पाहतोय तिसरा विकेट देखील इथे एकविरा हवे देव संघाचा बाद होताना. न्यू बॅटर आता मात्र प्रणय म्हात्रे, सागर म्हात्रे आणि प्रणय म्हात्रे जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज पंकज भोईर. इथे मात्र मेश टाइम फटकायचं स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न नाही करत कारण इष्टक्षक चेंडू खाली आला होता. त्याने मात्र सेफ हँड आणि इथे आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या पंकज भोईर यांनी आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर गोलंदाज पंकज भोईर पाहायला मिळतोय. तसं या अगोदर अंकुश पाटील यांनी या उडणकर संघाकडून या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक पूर्ण केलेल्या आणि दुसरा विकेट हॅट्रिकवर आता मात्र गोलंदाज पंकज भोईर पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल असणार आहे. पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल
स्विंग अँड मिस, चांगल्या चेंडूच्या हाताळणे, अगदी पुढे या ठेवला होता चेंडू, निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पंकज भोईर करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावपलीकर 18 धावा. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. एकीकडे हवे देव विपक्ष जयभजन गोडसे या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पंकज भोईर रॅट अमोर द स्टंप. इथे मात्र लोच चेंडू आणि लोच चेंडूचा खरपूस समाजचा चेंडू निघून जातोय मेडुका चेंडून सीमा पार, षटकार. धावसंख्या या षटकाराने पोहोचते ती या 24 वर 24 24 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, क्षेत्रक्षित तिथे सज्ज आहे, मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमा पार, मिडविकेट रिझन मधून चौकार. एकही धाव नव्हती, मात्र त्यानंतरच्या दोन चेंडूमध्ये 10 धाव पाहायला मिळतात. पंकज भोईर बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. दरम्यान सत्यवन पाटील साहेबांचं आमच्या व्यायामशाळेचं आगमन झालं आणि त्यांचं देखील भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय नरसूनारायण भगत आणि स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. तीन षटकाची समाप्तीनंतर एकवीर हवी दिवस संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 30. 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा इथे मात्र कुठल्या गेलेल्या आहेत. आणि आता मध्ये शेवटचं षटक जयभजन गोडसे संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज साहिल ठाकरे हाताळण्यासाठी सज्ज होतोय. साहिल ठाकरे जो चाविंदर चषकामध्ये पोगो या मैदानावर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. टॉप 3 मध्ये गोडसे संघ पाहायला मिळाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये साहिलने विथ बॅट विथ बॉल चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेमध्ये देखील साहिल ठाकरे यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी नेहमीच त्याच्यावर सोपवली जाते आणि शेवटचे षटक त्यांनी चांगल्या रीतीने हाताळलं देखील आहे. इथे देखील शेवटचं षटक त्याच्यावर सोपवलं गेलेलं आहे. विखुरली शतक्षम पाहायला मिळते. दरम्यान ज्यांच्या माध्यमातून ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत ढुंगेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती सचिन नामदेव भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उद्घाटन प्रसंगी देखील त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला लाभली होती आणि ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत. वेलकम सचिन भगत साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेळ जास्त घेतला जात आहे, कृपया आपण या षटकाला सुरुवात करायची आहे. इथे स्ट्रेटवेचा फटका आपण पाहतोय, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने एकवीर हवी देवी संघाची धावसंख्या पोहोचते 31 वर 31. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय एकवीर हवी देवी विपक्ष जयभजन गोडसे या दोन संघामध्ये. पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये अर्ध मिनिटाच्या स्कार्बा संघाला पराभूत करून माईलोन दामणगाव संघाने फायनलमध्ये धडक मारलेली आहे. पहिला संघ ठरलेला आहे फायनलमध्ये पोहोचणारा. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय मेडिकल चेंडून सीमा पार, षटकार.
वाली होशील का सहाने पोहोचते ती या 43 वर कुठेतरी धावा थांबल्या होत्या मात्र धावांना वेग इथून प्राप्त करून दिला जातोय. आपण पाहतोय या तनिष पाटील ऑन फायर पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकं त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 43-43. वापसी करावी लागेल इथे मात्र गोलंदाज साहिल ठाकरे याला. हळूहळू चेंडू हाताळलेला आहे. गतीला ओळखलं पारखलं आणि चेंडूला फेकून दिलेला आहे सीमा पार. सलगचा हा तिसरा षटकार. इथे मात्र आपण बघतो या सलगचा तिसरा षटकार तनिष पाटीलच्या बॅट मधून आणि षटकारीण संघाची धावसंख्या वेगाने वाढवून देत धावप्लेकर 49. 3 षटकांसाठी या आपण जर बघितलं तर 3 षटकामध्ये कमी धाव होत्या मात्र या षटकामध्ये या तब्बल आतापर्यंत आपण बघितलं तर 19 धावा 4 चेंडूमध्ये या खर्च केले तर साहिल ठाकरे याने. तनिष 7 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 30 या धावसंख्या फलंदाजी करतोय ज्यामध्ये 4 षटकांचा देखील समावेश आहे. ताबडतोब इनिंग त्याची पाहायला मिळते. साहिल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना फलंदाज तनिष पाटील. इथे मात्र दिशेमध्ये फरक करताना पंचांचा इशारा वाईट आव्हान वाढ चिरमाने धावसंघामध्ये सिंगलने भर पडते आणि अर्धशतक देखील पूर्ण होताना एकविरा हवीदेव संघाचा. मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये एकविरा हवीदेव संघ पाहायला मिळतोय. खरं तर टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाला होता मध्ये मिडल ऑर्डरमध्ये तनिष पाटील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र वाईट यॉर्कर चिनू जातोय या शॉर्ट थर्ड रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 51. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत एकविरा हवीदेव संघ आता मात्र पोहोचलेला आहे. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे या उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. लांब नाही. केतन चेंडू खाली विकेटचं पतन झेलबाजूमध्ये फलंदाज बाद. तर अशा प्रकारे एकविरा हवीदेव संघाने प्रथम डावामध्ये या प्रथम फलंदाजी करताना भक्तिधाम डुंगे संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आणि सीमारेषेवर आपण मर्यादित अंतर उभं राहायचं आहे. होलँडर्स आपण पाहतोय आपण सर्वांना विनंती असेल की आपण तिकडे रवाना व्हायचं आहे. शुभ सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेब आज उपस्थित आहेत या स्पर्धेला भेट देण्याकरिता आणि साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. मी तुषार पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेबांचा. थँक्यू डिझन. थँक्यू डिझन. तसेच कारिवली गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दिनेशजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय
नरसू नारायण भगत आणि तसेच स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 मध्ये साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचे सहर्ष हार्दिक स्वागत. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदानही आम्हाला लाभलं, एक जबरदस्त दमदार नेतृत्व आणि ग्रामपंचायत सदस्य कारिवली सर्वांनी दिनेशदादा पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं मी संपूर्ण भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेच्या वतीनं स्वर्गीय नरसू भगत तसेच स्वर्गीय कमलाबाई भगत चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सेकंड सेमीफायनल जे मॅच सुरू आहे, फर्स्ट सेमीफायनल आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं, जिथे लाजवाब खेळ आपण मयू 11 धामणगाव टीमचा पाहिला होता. आणि धामणगाव टीम आपण रिपोर्टिंग करा, ही सूचना मी आताच पोहोचवतोय, कारण सेमीफायनल 2 सुरू आहे आणि आता सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. चला सलामीची जोडी पाठवा. फर्स्ट बॅटिंग करत असताना आपण पाहिलं की 51 बनवण्यात आलं आणि 52चा टार्गेट या सेमीफायनल 2 मध्ये सेट केला टीम एकविरा स्पोर्ट्स हाय विदिबे टीमने अगेन्स्ट टीम जय बजरंग गोरसे ए. सलामीची जोडी आता दाखल झालेली ग्राउंड मध्ये. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर केतन आणि त्यांचा समवेत अक्षय भोईर ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे सलामीसाठी. आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर 13 रन पर ओव्हर करायचं आहे. हे समीकरण गोरसे ए टीम समोर आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय भोईर आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच पहिल्या सामन्याचे जे प्लेयर आणि खरं तर पंकज भोईर दोन्ही सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच होते गोरसे ए साठी. सेकंड इनिंगला सुरुवात, पहिलाच बॉल हॅमर केलं, बॉलला पाठवलं डीप कव्हरला, पहिलाच बॉल आणि पहिला चौकार. बॅटर अक्षय सपाट म्हणणं. कडक फटका, जबरदस्त सुरुवात अक्षय भोईर दरम्यान या दुसऱ्या सत्राला करतात. कारण टार्गेट जर आपण पाहिलं तर 13 रन बरोबर करायचं आणि त्यासाठी प्रत्येक ओव्हर मागे मिनिमम 2 तरी बाउंड्रीज टीम गोरसे ए ला हव्या आहेत. आणि बाउंड्रीने सुरुवात या दुसऱ्या सत्राला करत असताना बॅटर अक्षय भोईर, हर्ष भोईर या फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय, बट सुरुवात तितकीशी चांगली राहिली नाही. नेक्स्ट बॉल, आता बैठक ऑन साइडला, आणखीन एक लाजवाब फटका डीप स्क्वेअर लेगचा वरना बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. माहिती माझ्यापर्यंत आली. महापोली इथे जी जयदुर्गा सुरे आणि गोरसे मध्ये जी मॅच झालेली होती, तिथे 7-7 अशी अवस्था होती आणि त्या परिस्थितीमधनं अक्षय भोईर 43 तिथे इंडिव्हिज्युअली बनवला होता. आता पोलचा फटका खेळायचा होता, मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये आगेत सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल, बट स्टार्ट चांगला झाला गोरसे ए टीम साठी. क्रॅम्प आय थिंक सो पाहायला आला असं वाटतं. पाणी घेऊन जायचं ग्राउंड मध्ये, लवकर पाणी घेऊन जावा.
तोपर्यंत आपल्याकडे वेळ आपण शुभसन्मान करूया. भरपूर सारा प्रमुख अतिथींची उपस्थिती असं या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभसन्मान आपण करूया या स्पर्धेकरिता. खरं तर ज्यांचं महत्त्वाचं योगदानही आम्हाला लाभलं आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत कारिवलीचे आणि तसेच अध्यक्ष आहेत रिक्षा चालक मालक संघटना कारिवलीचे असे सन्माननीय दिनेशजी पाटील साहेबांचे शुभ सन्मान आपण करीत आहोत. आणि हा शाही सन्मान करण्याकरिता मी तुषार पाटील यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिनेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. महत्त्वाचं योगदान दादांच्या स्पर्धेकरिता लाभलं आणि आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. हलका क्रॅम्प आला होता पायामध्ये आणि त्यामुळे खेळही थांबला होता. बट आता बॅटर ओके आहेत. आपण पुन्हा एकदा या मॅचला सुरुवात करूया. स्कोर कार्ड 11 वरती. फुल लेंथ फटका समोरच्या दिशेने आहे आणि गॅप आहे मिड ऑफ इनफिल्ड मध्ये. आता लॉंग ऑफला फिल्डर पाठलाग करतात आणि अखेरता बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. आणि तसेच शुभ आगमन झालं या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये ज्यांचा माध्यमातून क्रमांक 1 पारितोषिक आम्हाला पुरस्कृत झालाय माजी सरपंच डुंगे सन्माननीय निलेश तुकाराम भगत साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. साहेबांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि त्याच प्रकारे विशेषतः आभारही मी साहेबांचं व्यक्त करतो. अगदी मोलाचं सहकार्य आणि महत्त्वाचा पाठिंबा तुम्ही या स्पर्धेकरिता आम्हाला दिला. आणि इथेही जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाले. स्कोर कार्ड आता या सिंगलचा साह्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. टीम टोटल 14 ऑन द बोर्ड. आणि अजूनही या फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर खेळ बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हरमध्ये. पण फर्स्ट ओव्हर एक्सपेन्सिव्ह लागलं कारण 13चा रिक्वायर रेट होता आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा आलेल्या. चांगली सुरुवात या सेमीफायनल 2 मध्ये 52च्या चेजमध्ये टीम जयदुर्गा टीम ज बजरंग गुरसे ए साठी जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळतं. फुल लेंथ बॉल प्लॅन मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकाचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 14 आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावली नाही या टीम गुरसे ए आणि रिमेनिंग 18 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आणखीन करायचा आहे. 38 धावांची आणखीन आवश्यकता आहे येत्या 3 ओव्हरमध्ये. पण सुरुवात चांगली मिळवून दिली आहे अक्षय भोईरनं. कालचा दिवस मयू 11 धामणगाव टीमने गाजवला आणि ते फायनल खेळणार आहेत. पण ते कोणाच्या अगेन्स्ट खेळतील याचं उत्तर या येत्या 18 चेंडूंवरती आपल्याला मिळणार आहे. पण खरं तर येत्या बॅटिंग क्रमामध्ये अजूनही पंकज भोईरचं येणं बाकी आहे. आज जुनांदुर्गेचा अगेन्स्ट काय लाजवाब इनिंग आपण पंकज भोईरची पाकली. लाजवाब तो खेळला कारण याआधी जे 2 सामने टीम गोरसई ए टीमने जिंकलेत त्या दोन्ही सामन्यांचा प्लेअर ऑफ द मॅच पंकज भोईरच होता आणि त्याचं येणं अजूनही बाकी आहे. दुसरं षटक बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. पियुष म्हात्रे समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर केतन केने आहे. 18 मध्ये 38 करायचे आहेत आणि हायवे टीमला देखील ठाऊक आहे की या मॅच मध्ये जर 52 त्यांना डिफेंड करायचं आहे तर इथे विकेट्स हवेत. कारण अजूनही पंकज येणं बाकी, हरेश केनेचं येणं बाकी आहे. तो देखील एक चांगला बॅटर. त्या अनुसरून इथे विकेट काढणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरं षटक पियुष म्हात्रे
एज लागली आहे, बॉल मागे चालला, फाईन लेगला बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगलचा साकियाने. टीम टोटल आता पुढे जाते, स्कोर काढता 15 वरती जाऊन पोहोचला. सेमीफाइनल 2-6 थरार आगे गुरसे ए टीम फाईट करता आहे अगेन्स्ट टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे देवे. आणि या क्षणाला सध्याची परिस्थिती पाहता मॅच तर बॅलन्स, कारण 17 मध्ये आणखी 37 धावा अजूनही करायचा आहे. पण अक्षय लाजवाब बॅटिंग करतो, कारण अक्षयचा बॅटमधनं एक चौकार एक षटकार या आधीही आला आणि तो आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, थेट बॉलला पाठवलं लॉंग ऑफचा वरनं, षटकार 6. सिक्सर येतोय आणि काय जबरदस्त फटका, मनगटी ताकदीचा वापर या फटक्यामागे केला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफचा वरना सिक्सर आणि स्कोर कार्ड आता 21. आणि गोरसे ए टीमची गाडी अगदी वेगाने फायनलच्या दिशेने चालली आहे. आता स्वीप, हा बॉल देखील डीप स्क्वेअर लेगला चालला आणि अखेरदा चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. बट विकेट हवी आहे टीम हायवे दिबाला, कारण विकेट मिळेल तर कमबॅक होईल, विकेट नाही मिळणार तर या मॅचमध्ये 52 डिफेंड करणं अगेन्स्ट गोरसे ए हे इतकंही सोपं राहणार नाही आहे. कारण अक्षय चांगली बॅटिंग करतोय, अक्षयने फार इम्प्रेस केलं इंडिव्हिज्युअली. सध्या सगळीला अक्षय भोईर खेळतोय 18 धावेंवरती आणि टीम टोटल 22 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल, आता बॉलर थांबला पियुष म्हात्रे, कारण या सामन्याचं महत्व यासाठी जास्त आहे कारण जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे आणि म्हणूनच या सामन्याचं महत्व जास्त आहे. आता पायांवरती लोवर फुल टॉस, रिस्कच्या सहाय्याने बॉलला वळवलं, डीप स्क्वेअर लेगला होते फिल्डर आणि बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल आणि सिंगलचा साकियाने. टीम टोटल 23 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. बट खरं तर सध्या सगळीला टीम बजरंग गोरसे ए इन कंट्रोल दिसते, कारण ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे 10 विकेट्स अजून देखील आता मदत, ही महत्वाची गोष्ट राखली. नेक्स्ट बॉल, आता गती कमी केली होती बट बॉडीवरती बॉल लागला, त्यात नंतर प्लेड ऑन होता होता वाचलेत बॅटर अक्षय. तसेच सन्माननीय हेमंतजी पाटील साहेब त्यांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. निर्धाव चेंडू येतोय. नेक्स्ट बॉल, बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका आणि अक्षयची पॉवर दाखवणारा फटका, षटकार. आणि तसेच शुभ आगमन झालं सन्माननीय सुभाषदादा पाटील साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचंही सहर्ष हार्दिक स्वागत मी करतो. आणि आज महत्वाची उपस्थिती दिनेशदादा पाटील साहेबांची आपल्याला पाहायला मिळाली, जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत कारिवलीचे आणि महत्वाचं योगदानही दादांच्या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलं. आणि दादांचं मी विशेषतः आभारही व्यक्त करतो की आज आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेत तुम्ही उपस्थिती दाखवली. आणि तसेच सन्माननीय चंद्रकांत शेठ भगत साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे की उद्योगपती आहे डुंगे गावचे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी पुरस्कृत झाली आणि त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहेबांचे सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तसेच थोड्याच वेळात सौरभ दादा नाईक
त्यांचेही शुभ आगमन होणार आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 3 सह पारितोषिक पुरस्कृत झालं. त्यांचे अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. आणि सध्या मॅचची परिस्थिती जर आपण बघली तर सेमीफायनल 2 मध्ये 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 29 आणि आता 12 मध्ये करायचा हा सामना जिंकण्याकरिता 23. 12 मध्ये 23 करायचे आहेत. तसेच बॉक्सर धावाचे ओनर मयूरदादा पाटील त्यांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं ही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच सौरभदादा नाईक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 3चं पारितोषिक पुरस्कृत झालं. दादांचे शुभ आगमन झालं. दादांचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो संपूर्ण भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेच्या वतीनं. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आणि दादांचे मी विशेषतः आभारही व्यक्त करतो, कारण सौरभदादा नाईक यांच्या वतीने स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 3चं पारितोषिक पुरस्कृत झालं. आणि स्कोर कार्ड सध्याच्या घडीला जर आपण पाहिला टीम टोटल आता 30 धावा धावफलकावरती आणि आता 11 चेंडू राखलेत आणि 11 मध्ये करायचं 22 धावा. या क्षणाला जर सेमीफायनल 2 मध्ये कमबॅक करायचं आहे आणि फायनलच्या दिशेने जर टीम हायवे दिवाला जायचं तर विकेट हवी आहे, कारण अक्षय जबरदस्त खेळतो. अजूनही पंकज हरेश यांचं येणं बाकी आहे आणि कुठेतरी जर इतके चांगले बॅटर्स अजून देखील डगआउटमध्ये बाकी आहेत आणि अक्षय जर एक्सप्लोसिव्हरित्या खेळतोय तर या क्षणाला कुठेतरी बल्कमध्ये विकेट्स हवे टीम हायवे दिवाला. अन्यथा 11 मध्ये 22 डिफेंड करणे फार अवघड होणार आहे. आता फुल लेंथ ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर येतात, बॉल दरम्यान फील्ड झाला नाहीये, मिसफील्ड झाली आहे आणि बॉलही निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. चौकार घेतोय आणि या रन्स सध्याच्या घडीला जय बजरंग गोरसे ए टीमला फायनलच्या दिशेने घेऊन चालले आहेत, कारण आता समीकरण या मॅच मध्ये राखले. चेंडू बाकी आहेत, येते 10 आणि 10 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता करायचा आहेत 18. 10 मध्ये 18 राखल्या. विकेटची फार जास्त आता आवश्यकता आहे टीम हायवे दिवाला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मेस येतोय डॉट. एक निर्धाव चेंडू आता महत्वाचाच राहिला, पण अक्षय लाजवाब खेळला, पण त्यालाही ठाऊक आहे की अजूनही 18 करायचात, कारण 18 बनवणं महत्वाचं. आणि स्पेशली ही देखील गोष्ट राहिली की आपण भरपूर सारे सामने असेही पाहतो की अगदी क्लोज मॅच जाते ना तेव्हा मिस्टेक्स होतात, पण या क्षणाला महत्वाची ही देखील गोष्ट राहिली की 10 विकेट्स हातामध्ये आहेत आणि अजूनही बॅटिंग क्रम चांगला आहे टीम गोरसे एचा. आणि इथे पहा फार मोठी मिस्टेक आणि त्यातल्या त्यात अक्षय स्वतःवरती नाखुश दिसतोय, कारण बीमर पडलाय बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच झालं नाहीये. बीमरची एक एक्स्ट्रा मिळेल आणि आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. ज्या वेळेला कुठेतरी सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करायची होती त्या वेळेला आता इथे मिस्टेक होतात बॉलर प्रितेश पाटील कडून, कारण इथे विकेट हवी आहे, अन्यथा रॉट बॉल हवा आहे. बट कुठेतरी जर पाकले तर बीमर पडणं हे पॉझिटिव्ह साईन आहेत टीम जय बजरंग गोरसे ए साठी. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाहीये. लेग बायचे सिंगल मिळेल आणि आता समीकरण या मॅच मध्ये राखलंय. चेंडू बाकी आहेत, येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचे आहेत 16. 8 मध्ये 16 राखल्या आणि इथे खरं तर इथे 2 चेंडूंवरती जर प्रितेशने बाउंड्री नाही दिली तरी सुद्धा हे समीकरण अवघड होऊ शकतं. 8 मध्ये 16
आणि हा फटका लाजवाब आला. पिकअप स्ट्रोक, पीक केला, पाठवला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एका टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे 4. अँग्युडिझम आणि कुठेतरी आता प्रेशर नक्कीच रिलीज झाला असेल, कारण 8 मध्ये 16 राहिल्या होत्या. एक बाउंड्री मिनिमम हवीच होती आणि ती बाउंड्री आता आलेली आहे. आणि आता समीकरण राखलंय, चेंडू शिल्लक येते 7 आणि आता 7 मध्ये करायचा 12 धावा. महत्वाचं खऱ्या अर्थाने सांगण्यासारखं हेही आहे, कारण येते 7 चेंडू नक्कीच इथे डिसाईड करतील की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कोणाचं जिवंत राहणार आहे आणि कोणाचं स्वप्न या क्षणाला मोडणार आहे. कारण जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे आणि जो हरणार आहे त्या टीमसाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त. 7 मध्ये 12 शेवटचा बॉल. स्विचिटचा फटका आलाय आणि गॅप मध्ये आलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे अंडर प्रेशर. अंतिम 2 चेंडूंवरती 2 चांगले फटके. बॅटर केतन केनेचा बॅटमन 4. आणि आज जो ODI सुरू आहे तिथे KL राहुलचा शतक देखील कंप्लीट झाला. पण सध्याच्या घडीला या मॅचमध्ये कोण सर्वोत्तम खेळ दाखवेल आणि कोण फायनलच्या दिशेने पोहोचेल, कारण समीकरण आता राखलं. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 मध्ये करायचं आहेत 8 धावा. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतो आता प्रथम म्हात्रे. लास्ट ओव्हर मध्ये येतोय. खरं तर 4 ओव्हरची मॅच आणि या क्रीडांगणावरती जर आपण विचार केला, स्पेशली 4 ओव्हरच्या मॅचमध्ये रन्स फार जास्त बनतात. आपण ते याआधीही पाहिलं. आणि तसेच लवेश दादा नाईक त्यांचे देखील शुभ आगमन झालं. आपलंही सर हार्दिक स्वागत आहे. त्यांची आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या क्षणाला जर आपण या मॅचचा विचार केला तर आता 6 चेंडू राखलेत सेमीफायनल 2 मध्ये आणि 6 मध्ये करायचा आहेत 8 धावा. टास्क फार सोपा झाला खरं तर टीम बजरंग गोडसे ए साठी, कारण 6 मध्ये 8 राहिलेले आहेत. महत्वाची उपस्थिती नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं, युवा सेना जिल्हा अध्यक्ष लवेश दादा नाईक, जे स्वतः देखील एक अप्रतिम खेळाडू आहेत आणि एक जबरदस्त नेतृत्व देखील आहे. आज त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दादांचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 6 मध्ये आता 8 करायचे आहेत. प्रथम म्हात्रे लास्ट ओव्हर मध्ये. प्रथमचा पहिलाच बॉल हवेमध्ये कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. मिळाली विकेट आणि आता 5 मध्ये करायच्यात 8 आणि या क्रुशल मोमेंट वरती अक्षयची विकेट मिळणं तर ही विकेट नाहीये, ही संधी आहे मॅच मध्ये कमबॅक करण्याची. झटका लागला पगला गोरसई ए टीमला. पंकज बॅटिंग करण्याकरिता आला आणि आज पंकजने धुमाकूल घातलाय, कारण पहिल्या दोन्ही सामन्यांचा प्लेअर ऑफ द मॅच पंकजच होता आणि तोच पंकज आता बॅटिंग करण्याकरिता आलाय. बट समीकरण जर आता आपण पाहिलं तर 5 मध्ये करायचं आता 8 धावा. कालचा दिवस आपण पाहिलं होतं सेमीफायनल 1 मध्ये 4 मध्ये 5 डिफेंड झाला होता आणि या क्षणाला आता 5 मध्ये 8 बाकी आहेत आणि त्याही डिफेंड होऊ शकतात, बिकॉज विकेटने सुरुवात या ओव्हरची झालेली आहे आणि अजूनही सामना सोडलेला नाहीये. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेस आणि हेच प्रयत्न महत्वाचे आहेत. 5 मध्ये 8 पंकज बॅक ऑफ लेंथ बॉल हवेमध्ये आहे, बट बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेसाठी पंकज परतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता करायच्या 4 मध्ये 6. खरं तर जेव्हा अशी परिस्थिती असते, सेमीफायनलची मॅच जेव्हा असते, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खरं तर कोणताही बॅटर जेव्हा न्यूली क्रीजवरती येतो, येत्या क्षणी मोठा फटका कळणं हे त्याच्यासाठीही सोपं नसतं आणि पंकजसाठी ते अवघडच आहे. अगदी पगलाच बॉल अगदी मिस्टॅमिंग जरूर होता, बट नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडतो. 2 धावाही कंप्लीट झाल्या. 4 चेंडू आता राखलेत आणि 4 मध्ये आता हा सामना जिंकण्याकरिता, फायनलमध्ये पोहोचण्याकरिता टीम गोरसे ए टीमला करायच्या तिथं 4 चेंडूंमध्ये 6 धावा.
पंकज ट्रॅकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका, बॉल हवेमध्ये, फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल आणि मॅच मध्ये ट्विस्ट. कारण 4 मध्ये 6 होते आणि त्या परिस्थितीमध्ये पंकज भोईरची ही व्हॅल्युबल विकेट मिळवली प्रथम म्हात्रेने आणि टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेचा कमबॅक आता 3 मध्ये राखला 6. तीन मध्ये आता करायचं 6 धावा. कारण खरं तर जी गोष्ट पाहायला गेल्यावरती सर्वात जास्त सोपी वाटते ती करायला गेल्यानंतर ती इतकी जास्त अवघड होते आणि तेच आता गोरसे ए टीम सोबत देखील झालं. कारण लास्ट ओव्हरमध्ये 6 मध्ये 8 करायचं होतं, 10 विकेट 7 मध्ये होते. पण परिस्थिती अशी झाली की फर्स्ट बॉलवरती बाद झाला अक्षय. देन जर आपण पाहिलं 2 धावा आल्या आणि आताही विकेट आली आणि आता समीकरण या मॅचमध्ये उरलेलं आहे. सेमीफायनल 2 मध्ये 3 चेंडू राखलेत आणि 3 मध्ये करायच्या 6 धावा. ही फाईट चांगली राखली. स्पेशली प्रथमचं मी कौतुक करेन की लास्ट ओव्हरमध्ये 8च डिफेंड करायचे होते. एक युवा बॉलर बट विश्वासाने सोडला नाही की ज्या की बाकी आहेत त्या पुरेशा आहेत, त्याच्यावरती आपण फाईट करू शकतो. आता सामना 3 मध्ये 6, फुल लेंथ उडवलाय आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. खेळ खल्लास. सेमीफायनल 2 मध्ये बाजी मारली आहे टीम जय बजरंग गोरसेई ए टीमने आणि थेट फायनलचं तिकीट बुक केलं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गोरसेई ए अँड हार्ड लक, टफ लक टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. हरकत नाही आहे टीम दिवे, लाजवाब तुम्ही खेळलं, बट ॲट दी एंड वेल प्लेड टीम गोरसेई ए.